ढोलकीला बांधीन तुझे पाय पाय पाय, वळ वळ केलं तरी सोडायचे नाही. दिस इज माय टॅलेंट गाईज. हाव आय एम लुकिंग अमेझिंग. पण तू कसा बोलतो माहिती का, फेस इज नॉट क्लोजिंग काइंड ऑफ लुक इनटू हिज. लिटरली मी ही वॉशरूमची चप्पल आहे ती घालून बाहेर आले. ते डोशासारखं परफ्यूम मारून घेते थोडासा. एक तर मी आंघोळ पण नाही केली. गुड मॉर्निंग गाईज. 9:30 वाजलेत आणि मी 9:30ला उठले. आता लोक मला विचारतील की तू एवढा उशिरा का उठले, तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हा बघा माझा लॅपटॉप. हा लिटरली माझा जवळच होता, कारण रात्री 12:30 वाजले मला लॉग आउट करायला, आणि झोपताना मी लॅपटॉप हा इथेच ठेवून दिला. नेहमी माझं असंच होतं, उठलं की दात घासायच्या, आंघोळ करायच्या अगोदर मला ते लॉग इन करावं लागतं, सगळे मेसेजेस वगैरे चेक करावे लागतात. बाय द वे मी आज वर्क फ्रॉम होम करते, सो मी विचार केला की तुम्हाला माझं वर्क फ्रॉम होमचं रुटीन दाखवते. ओके. ॲज युजल मी उठेपर्यंत पीजीचा नाश्ता संपून गेलेला आहे आणि मला आता जाम भूक लागली आहे. मला माहित नाही लोक बन घातल्यावर एवढे चांगले कसे दिसतात. मी तर एकदम ते सुया पिना विकायला येणाऱ्या बायका असतात ना त्यांच्यासारखे दिसतात. परफ्यूम मारून घेते थोडासा. एक तर मी आंघोळ पण नाही केली. बाय द वे एक गोष्ट, मी खूप जणांचे डेली व्लॉगचे व्हिडिओ बघितले. ते एकदम झोपेतून उठल्यावर त्यांच्या डोळ्यांखाली काजळ असतं, केस एकदम व्यवस्थित असतात. मला माहित नाही उठल्यावर ते लोक असे कसे दिसतात, कारण मी ज्यावेळेस उठेल त्यावेळेस माझा तर अवतार एकदम भूतासारखा होत असतो. आणि बाय द वे परफ्यूम लावताना आपण ते परफ्यूमची बॉटल अशी ओपन करतात, त्यांचा नखांचा पण खटखट खटखट आवाज येतो. तर तो असा काय व्लॉग होणार नाही, हा एकदम रिअलिस्टिक व्लॉग होणार आहे. मी सोडले केस यार, मी एकदम चंपू दिसत होते त्या बनमध्ये, आणि खाली पण जायचं होतं. लोक काय म्हणतील मला, यासला बुजडा बांधून आल्यावर. हॅलो पाणी पाणी टोबो टोबो बनाना. सकाळी सकाळी एवढी भूक लागते ना, त्याच्यामुळे लवकर उठलं पाहिजे माणसाने. ऍटलिस्ट पीजी मधला ब्रेकफास्ट तरी खायला भेटतो. वाव. बाय द वे तुम्हाला माहिती आहे का, मला लॉग इन करायच्या वेळेस ना, तो रिझल्ट लागण्याच्या वेळेस कसा पोटामध्ये गोळा येतो की तसा गोळा येतो मला लॉग इन करायच्या वेळेस. कारण मला माहित नाही अरे, मलाच होतं का सगळ्यांनाच होतं. मला यार मी काम करता करताच एकदमच रीलकडे कसे जाते ना, मला काय समजतच नाही. 1 सेकंड. असं एवढं पण काय काम नाहीये, म्हणजे आज मला थोडंच काम आहे, 1-1.5 तासात कम्प्लीट होईल असं. पण त्याला मी 8 तास लावते लिटरली काम कम्प्लीट करायला, कारण 2 मिनिटं मी काम करते आणि 1.5 तास इंस्टाग्रामचा रील स्क्रोल करते. मी आपोआप त्याच्याकडे जाते माहिती आहे का. असं लॅपटॉप माझ्या असं मांडीवर असला ना, मी असं कुठेतरी लॅपटॉप ठेवते आणि पटकन मी इंस्टाग्राम स्क्रोल करायला लागते. त्याच्यामुळे माझं काम एकदम असं लांबत जातं. आता मी जरा थोडंसं कंटिन्यू काम करते आणि बघू आपण 1 तासात माझं काम बऱ्यापैकी कम्प्लीट होतंय का, प्रोडक्टिव्ह पण वाटेल काहीतरी काम केल्यावर. डॉक्युमेंट अपलोड, किती वेळ काम करता, किती वेळ ऑफलाईन जाता, किंवा किती वेळ ब्रेकला गेला, कोणत्या ऍप्लिकेशनवरती किती वेळ हे केलंय, ते सगळं एवढं मायक्रो मॅनेजमेंट करायला लागले ते. त्याच्यामुळे आता आपल्याला कंटिन्यू ऑनलाईन राहावं लागणार आहे, अदरवाईज मला लवकरच ते टाटा बाय बाय करतील. सो गाईज, आज आपण ओट्सचा चिला बनवणार आहे. ते डोशासारखं असतं, जो आपण डोसा खातो ना त्याच्यासारखं असतं. हे माझं असं का होतंय माहिती का, कारण आपल्या घरी डोसा बोलतात, इकडे कर्नाटकामध्ये डोसा बोलतात, केरलामध्ये डोशा बोलतात. त्याच्यामुळे मी कन्फ्यूज झाले की नक्की कशाला काय बोलतं. ओके, सो ते डोशासारखं असतं आणि एकदम हेल्दी राहतं. सो आपण खाली जाऊया. आपल्याला लागणार आहे कांदा, कोथिंबीर, करी लिव्ज, टमॅटो आणि गार्लिक वगैरे जर असेल तर आपण घेऊन येऊ. पहिल्यांदा अगोदर आपण खाली जाऊ आणि बघूया की काय आहे मेसमध्ये जेवायला. जर चांगलं असेल तर आपण तेच खाणार आहे, जर नसेल तर आपण जाऊन व्हेजिटेबल्स घेऊन येऊ. ओके. त्यांनी सांबर बनवलं आणि यात पण बऱ्याचशा व्हेजिटेबल्स आहेत, सो विल ईट दॅट. पण ज्यावेळेस मी ते खाल्लं ना, खूप पानसट लागत होतं, पाणीच होतं त्यात. काहीच बघितलं का कसलं पाण्यासारखं सांबर होतं, तेच मी खाल्लंय कारण मला भूक पण खूप लागली होती आणि आता बनवायला पण खूप जास्त टाइम लागेल. तर मी आता थोडंसं बाहेर चालले, थोडंसं काम आहे. सो जर मला टाइम भेटला तर मी येताना व्हेजिटेबल्स घेऊन येईल, अदरवाईज विल डू इट टुमारो यार लेटेड मी. मला माहिती आहे मी अशा अवतारात बाहेर आले, पण नॉर्मली सुद्धा मी अशाच अवतारात बाहेर येते. म्हणजे मला कुठं जरी जायचं असेल ना, आय डोंट इवन केअर की मी कसे कपडे घातलेत, कशी चप्पल घातली. वेट, लिटरली मी ही वॉशरूमची चप्पल आहे ती घालून बाहेर आले. आणि लोक असे छोटी छोटी जरी काम असतं ना तरी असे व्यवस्थित कपडे घालून इथे बाहेर पडतात, एकदम 1 पीस किंवा प्रॉपर लिपस्टिक, व्यवस्थित कानातले, मोकळे केस असे बाहेर पडतात. आणि लिटरली मी या अशा कपड्यामध्ये मॉलमध्ये सुद्धा गेले. हे तरी मी आज जीन्स घातली आहे, नॉर्मली तर मी फक्त नाईट पॅन्ट आणि नाईट टी शर्ट आणि अशी वॉशरूमची चप्पल हीच घालून जात असते कुठंही, बरं का, कुठंही. कितना हुआ? 15 भैया, कुर्तीच देती हो गई क्या? मी कांदा आणि लसूण घेतलेत, बट कोथिंबीर घ्यायचीच विसरले. दुकानात गेल्यावर मी विसरलेच मला काय काय लागणार आहे भाजी बनवायला. सो आता आपण पुन्हा दुसऱ्या दुकानात चाललोय.
गाईच आंबे पण आलेत, पण मी नाहीच घेतले कारण लास्ट टाइम इथूनच घेतले होते आणि ते अजिबात गोड नव्हते. मला बऱ्यापैकी गोष्टी आता सगळ्या भेटल्या, पण सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दुकानात भेटल्या. एका दुकानात कांदे, दुसऱ्या दुकानात कोथिंबीर, तिसऱ्या दुकानात कढीपत्ता. आणि एवढ्या उन्हात जाता जाता मला रस प्यायची खूप इच्छा झाली आहे. मी तिथे रस पिणारी. विदाउट शुगर है ना भैया? पहुंच गई यार फाइनली. कितनी धूप है बाहर. फिर बैठ ले. शुगर केन का जूस पीने के बाद थोड़ा अच्छा लगा, बट मैंने भैया को इतना डिसअपॉइंट किया, पता है क्या? एक तो उन्होंने पहले ही बोला कि उसमें शुगर एडेड नहीं होगा एक्स्ट्रा, बट स्टिल आई आस्क्ड, भैया नेचुरल है ना? क्या मैं पागल हूँ क्या? एंड नॉट ओनली दिस, शुगर केन का जूस पीने के बाद भी मैंने भैया के हाथ में दिया ग्लास. पता नहीं यार, कभी कभी मुझको क्या हो जाता है. खूप वेळापासून हा बंद पडलेला आहे. पहिल्यांदा लॉग इन करते, नाही तर मॅनेजरला वाटायचं पोरगी पळून बिळून गेली का काय. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण आणलेल्या आहेत. मला ह्या फ्रीजमध्ये ठेवायला लागणार आहेत. आणि हे बघू काय, ह्या टॉपला पण थोडीशी फिटिंग करायची होती आणि ह्या पॅन्टला पण फिटिंग करायची होती. यार एवढ्या सगळ्या गोष्टी मला फिटिंग करायच्या होत्या. मी बारकी झाली का? नाहीतर मी ज्यावेळेस पण असे जुने ड्रेस वगैरे घालायला काढेल ना, त्यावेळेस मी त्याच्या टिपा उसवत असते. फिटिंग करायची कधी माझ्यावर वेळच नाही आली, पण आज पहिल्यांदा मी फिटिंग केलेली आहे. बाय द वे, हा आहे तो टॉप ज्याला मला फिटिंग करायची होती. मला कॉमेंट्समध्ये सांगा बरं की मी हा टॉप कितीला घेतला असेल. लिटरली हा टॉप 50 रुपयांचा आहे. मी पुण्यामध्ये असताना FC रोडवरून घेतला होता हा टॉप. आणि याच्या फुल स्लीव्ज होत्या. स्लीव्ज पण भैयाला सांगितलं की कमी करा, आणि याला थोडीशी फिटिंग पण करायची होती, सो फिटिंग पण केली. ते नवीन नवीन गोष्टी असे ट्राय करत असते. म्हणजे मला जर एखादा टॉप बोर व्हायला लागला ना घालून घालून घालून, त्याच्या मी स्लीव्ज काढून टाकते किंवा त्याला असं वेगळं काहीतरी करते आणि मग त्याला घालते. मग ती घालायला मला खूप जास्त मजा येते. या सगळ्या गोष्टी आताच फ्रीजमध्ये ठेवते. एकदा जर विसरले ना मी तर तसंच राहून जातं आणि पूर्ण खराब होऊन जातं. हा हँडवॉश 3 वर्ष झालं माझा रूममधला हँडवॉश संपला, पण कोणी आणत नाही, सो मी आणला. गोड भेटली मला. मी हँडवॉश घेऊन आले आणि कोणीतरी हँडवॉशची बॉटलच बाहेर टाकून दिली. आणि मी फक्त हँडवॉश घेऊन आले कारण मला वाटलं होतं की आमच्याकडे बॉटल आहे. त्या बॉटल आणायला अजून 3 महिने लागणार. हे कपडे लिटरली 3 दिवसांपासून इथेच आहेत. विचार करते की आज धुईल, पण धुवायला चान्सच नाही भेटत. आणि ज्यावेळेस पण मी जाईल ना वरती, कोणाच तरी कपडे असतात त्यामुळे असेच राहून जातात धुवायचे. सो टुडे आय थॉट आय एम डुईंग वर्क फ्रॉम होम, सो आय वॉश दिस क्लोथ्स ऑल्सो. वर्क फ्रॉम होमचा हाच एक चांगला ॲडव्हान्टेज असतो. आपण कामही करू शकतो ऑफिसचं, आणि ऑफिसच्या कामासोबत बाकीचे जे कामं राहिलेले असतात ते पण करू शकतो. म्हटलं होतं ना, लिटरली दोन्ही मशीन फुल आहेत. तोपर्यंत थोडंसं काम शिल्लक आहे ते आवरून घेते पटपट, म्हणजे मी जरा सुखाने रील स्क्रोल करू शकते 5 मिनटं. म्हणजे बघा, लोक जेवायला झोपायला ब्रेक घेतात, पण मी ब्रेक झोपण्यासाठी नाही घेत. मी रील स्क्रोल करायचा ब्रेक घेते. दॅट ओनली सच. ओके, गो टू सर्व्हिस अँड देन अपलोड डॉक्युमेंट्स. ॲक्च्युली हा ना दुसऱ्या लोकेशनवरून काम करतोय आणि ह्याची ॲक्सेंट पण जरा थोडी वेगळी आहे. असं चाव 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 करतो. त्याचं काय, तो काय बोलतो ते पण मला समजत नाही. मी नुसतं ओ या राईट करेक्ट, यास करेक्ट हे असं करत असते. मी पण काय बोलते त्याला समजतंय का नाही काय माहिती. हा विल से की पेज इज नॉट लोडिंग, प्लीज लुक इन टू दिस. पण तो कसा बोलतो माहिती आहे का, पेज इज नॉट लोडिंग, कॅन प्लीज लुक इन टू हे असं बोलतो. काय समजतंय, फक्त हवाच निघते त्याच्या तोंडातून निघणाऱ्या हवेला मला डिकोड करून समजावं लागतं की तो काय म्हणतो. सो दिस इज माय स्किन केअर. बाय द वे गाइज, डू यू वॉन्ट टू सी माय टॅलेंट? दिस इज माय टॅलेंट गाइज. हाउ एम आई लुकिंग? कभी कभी लग रहा है कि कंटेंट क्रिएशन की वजह से ना एक दिन मैं पागल बनूंगी. माझ्यामधलं सिंगिंग स्किल पण खूप भारी आहे माहिती आहे का. तुम्हाला ऐकायचंय का माझ्या तोंडून एखादं गाणं? ढोल केला बांधीन तुझे पाय पाय पाय, वळ केला तरी सोडायचे नाही. तुम्ही बघू शकता मुलतानी माती आता वाळून गेलेली आहे, सो मी जाऊन त्याला धुवून येते. ओके. क्या खूब लागती हो, बडी सुंदर दिखती हो. गाडीचा फरक मला माझ्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये, पण तरी मी असले उद्योगधंदे का करत असते काय मला माहित नाही. पण मला खूप सॅटिस्फॅक्शन भेटतं हे मला असं काय प्रोडक्ट्स चेहऱ्यावरती लावून. बघूया मशीन खाली झाली आहे का. हो, थँक गॉड दोन्ही पण मशीन खाली आहेत. पूर्ण ढग असे काळे काळे झालेत. या साईडला ऊन आहे गाईज, खूप जास्त आभाळ आले आणि ढग पण खूप काळे झालेत. मला माहित नाही आता मी कुठे कपडे वाळायला टाकणार आहे. काहीच बाहेर खूप जास्त पाऊस येतो, एकदम थंडरिंग, लाईटनिंग. इथे शेजारी एक वीज पण पडली असं वाटतंय, कारण खूप जोरात आवाज आला ज्यावेळेस लाईटनिंग झाली आणि लाईट आली. काय रे, माझ्याकडे नाही आहे काय खायला बाबा, मलाच लागले भूक, तुला काय टाकून. बाय द वे, हे बघा मी असे कपडे वाळायला टाकलेत कारण बाहेर खूप जोरात पाऊस येतोय. गाईज, आज मेसमध्ये पनीर बिर्याणी आणि असं फ्राईड अंडा असं काहीतरी बनवलं होतं. ओके, त्याची बिर्याणी होती.
आणि रोज एकतर पनीर बिर्याणी आपल्याला भेटते किंवा अंडा बिर्याणी. आणि आज ज्यावेळेस मी गेले त्यावेळेस तिथं कोणीच नव्हतं, सो मी पनीर बिर्याणी आणि अंडा दोन्ही पण घेऊन आले. आय एम अ लकी गर्ल. बापरे, हे वेगळंच काहीतरी लागतंय. गाईज 9:30 वाजलेत आणि मी आत्ता आंघोळ केली आहे. दिवसातून कधी आंघोळ केली तरी चालते, सकाळी करा नाही तर संध्याकाळी करा, फक्त करा. 10:30 वाजलेत बघू शकता. आणि आता माझं काम आवरलेलं आहे आणि आता माझ्या कामाचा आणि चावचाव करण्याचा पण कोटा संपलेला आहे. सो विल मीट टुमॉरो. बाय, गुड नाईट.